हॅलो, जय सद्गुरू. आजचा दिवस ना अगदी गावाकडच्या छोट्या छोट्या आनंदाने भरलेला होता. सुरुवात झाली घरच्या साध्या पण टेस्टी पनीरच्या भाजीपासून. हे पनीर पण आम्ही घरीच्याच दुधापासून बनवलं होतं बरं का. पनीरचे किती मस्त पीसेस झालेत बघितलं का. पटकन ग्रेव्ही बनवली आणि गरमागरम चपातीसोबत आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. मस्त असं चपाती, पनीरची भाजी आणि भात असा आजचा मेनू होता. संध्याकाळी मात्र वातावरण एकदम बदललं होतं. बाहेर पावसाची चाहूल लागली होती. म्हणून वाळत घातलेल्या शेंगा आणि आवळा कँडी पटकन गोळा करायला घेतली. मी शेंगा पोत्यात भरत होते आणि आमची आदू पण तिच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये मला मदत करत होती. कधी शेंगा भरतीये, कधी बाहेर टाकतीये, कधी पोतं ओढतीये, तर कधी शेंगाच खायला सुरुवात करतीये. तिची ती लुटबुट बघून खूप मजा येत होती. आवळा कँडी तर एकदम परफेक्ट तयार झाली होती. आता अजिबात वाळवायची गरज राहिली नव्हती. मी टेस्ट केली, आदूलाही दिली आणि खरंच खूप मस्त होती ती. थोड्या वेळाने भाऊजी शेतातून आंबे घेऊन आले होते. मग ते सगळे आंबे त्यांना पिकत घालायचे होते. सो त्यांनी कॅरेटमध्ये पिकत घालायला सुरुवात केली. इशूही त्यांना मदत करत होती. आणि शेवटी भाऊजी, इशू आणि आदूचं ते क्यूट बॉन्डिंग, त्यांची मस्ती बघायला खूप मजा आली. इशूची नखं काढणं हे सगळं बघत दिवस संपला. चलो बाय, उद्या भेटू. ब्लॉग कसे वाटतायत नक्की सांगा.